महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महाराष्ट्र गौरव रथयात्रा आज पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार विलास तांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही गौरव रथयात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली. यावेळी महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार समाजाच्या प्रमुख उपस्थितीत गौरव रथयात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलंय. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी नदीच्या जलाने गौरव कलश रथाचे पूजन करण्यात आलं आहे. दापोडी मार्गे गौरव कलश रथयात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे. त्यानंतर लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या यात्रेचं जंगी स्वागत करत गौरव कलश नद्यांचं जल आणि पूजन करण्यात आलं. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून उद्या यात्रेचा समारोप मुंबई येथे होणार आहे. प्रतिनिधी राजेश टेबडकर, पिंपरी चिंचवड, पुणे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रा 25 तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झालेली. खरं तर आज सकाळीच आम्ही पुणे शहरामध्ये ही रथयात्रा पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेशजी वहल, विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र प्रदेशकडनं सुरेशजी गुले, लतीफ तांबोळी पण या ठिकाणी आलेले. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये रथयात्रेचं आम्ही सर्वांनी बघितलेले की स्वागत अतिशय जोराने केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा सुरू आहे. या यात्रेत म्हणजे 12 बलुतेदार दिसत आहेत, त्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे? खरं तर ही रथयात्रा भोसरी मतदारसंघात दाखल झालेली आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या सर्व समर्थकांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी वहल यांनी आता आपण जे स्वागत पाहिलेले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील, 12 बलुतेदार असतील, असे अनेक ढोल लेझिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे.